तुमचं बँक खातं धोक्यात, तुमचं बँक अकाउंट हॅक, तुमच्या बँक खात्यावर हॅकर्सची चोरटी नजर आहे, तुमच्या बँक खात्यातून पैसे गायब होऊ शकतात। तुम्ही आता सावध व्हायची वेळ आली आहे। देशातल्या 10 बँकांमधून गोपनीय माहिती चोरी झाल्याचं सांगितलं जात आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी AP होता यांनीही या वृत्ताला पुष्टी दिली आहे। NPCI सातत्याने या बँकांच्या संपर्कात आहे। NPCIच्या सूचनेवरून एका बँकेच्या खात्याचं फॉरेन्सिक ऑडिट केलं जात आहे। NPCIचे अधिकारीही या संपूर्ण प्रकरणाची छानबीन करतायत। असं असलं तरी बँकांमध्ये झालेलं हॅकिंग हे NPCI मधूनच झाल्याची सूत्रांची माहिती आहे। हॅक झालेल्या खात्यांमधून काही रक्कम चोरीला गेली आहे किंवा नाही याची माहिती हाती आलेली नाही। कुछ डेटा कंप्रोमाइज हुआ है और बहुत सारी मैसेज इधर उधर आ रहा है। हमको NPCI को कंफर्म करने के लिए हमारा तो कोई कंफर्मेशन नहीं है, लेकिन एक जो बैंक को पिन पॉइंट किया गया है हम उसको बातचीत कर रहे हैं। वो बोल रहे हैं हम फॉरेंसिक ऑडिट कर रहे हैं। फॉरेंसिक ऑडिट नहीं करने से पहले हम कुछ नहीं बता सकते हैं। सो आप एक थोड़ा वेट कीजिए, बाय टुमारो इट विल बी नोन। या प्रकारामागे चीनी हॅकर्स असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हॅकर्स मोबाईलवर एक व्हिडिओ क्लिप पाठवतात। मलेशियन एअरलाइन्सचं विमान समुद्रात कोसळत असल्याचा व्हिडिओ असल्याचं फाईल सांगते। मात्र ही फाईल डाउनलोड केल्यावर उघडल्यावर व्हिडिओ नाही तर व्हायरस ॲक्टिवेट होतो। त्यामुळे तुमच्या मोबाईल बँकिंगची माहिती हॅकर्सच्या हाती पडण्याचा धोका आहे। या व्हिडिओ क्लिपच्या मास्किंग इमेजमध्ये मॉन्टेनेग्रो असं लिहिलंय। हॅकिंग टाळण्यासाठी .me या डोमेनपासून दूर राहणं चांगलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याबाबत माहिती देण्यात आली असून सरकारी पातळीवरही या प्रकरणाची लवकरच चौकशी होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।